बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने लोकसभेचे खासदार झाल्याबद्दल छत्रपती शाहू महाराज आणि राज्याच्या मंत्रिमंडळात माजी आणि आंबेडकर साहेबांची निवड झाल्याबद्दल त्यांनी सत्कार केलेला आहे। धैर्यशील माने आज काही कामामुळे येऊ शकले नाही आणि मला एक चांगला पायंडा त्यांनी पडलेला आहे की पक्षीय अभिनेशी न आणता सर्व पक्षाच्या नेतेमंडळींना त्यांनी आज सत्कारासाठी बोलावलेला आहे। मी म्हटलं 5 वर्षाचा जाहीरनामा आहे। आर्थिक परिस्थिती बघून शासन कर्जमाफी करणार आहे। नाही मिस्किल नाही म्हटलं मी। ज्या ती बंटी पाटलांनी थोडी कळ काढल्याबद्दल मला तिकडे बोलावं लागलं। त्यामध्ये 5 वर्षाचा आपला जाहीरनामा असतो। राज्य सरकारची तुझी परिस्थिती बघून आम्ही योग्य वेळेला कर्जमाफीचा निर्णय आपण घेऊ। नाही आम्ही आता ज्या योजना आहेत त्या योजना चालू झाल्यासाठी आम्हाला काही विकास कामाला काची लावावं लागेल, कर्ज काढावं लागेल आणि आमच्या मागं डबल इंजिन जे सरकार आहे केंद्राचं त्याचा फार मोठा फायदा होणार आहे। नाही ते ज्या पद्धतीनं आम्ही माझ्यावर किंवा अजितदादांच्यावर वगैरे टीका करत होते त्यावेळी मी त्याला म्हणत होतो की बा अजितदादा पवारांची जागा घेण्याची याला घाई झालेली आहे। त्याच्या निवडणुका झाल्या, आम्ही सत्तेवर आलो। आता रोहित पाटलाची माझी काही व्यक्तिगत काही नाही, ते वक्तव्य आमच्यावर करत होते म्हणून आम्ही बोलत होतो। आता तो काही विषय राहिलेला नाही की 35 वर्ष आम्ही पवार साहेबांच्यावर होतो। आम्ही बाहेर पडताना आमच्या काय अडचणी आहेत त्याला सांगून त्यांची संमती घेऊन गेलो होतो। त्यानंतर माझ्या विरोधी त्यांनी त्याला तयार केलं। जसं माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं तसं त्यांच्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं। संपूर्ण पवार फॅमिली ही त्यांच्या प्रचारामध्ये आली। सुप्रियाताई सुळे माझ्या मतदारसंघात कधीच आल्या नव्हत्या, त्या 30-25 वर्षांनी पहिल्यांदा आल्या। मी त्याचं स्वागत केलं। रोहित पवार, जयंत पाटील साहेब 3 वेळा, साहेब आमचे 2 वेळेला, एवढं त्यांच्यावर प्रेम करून त्याचा प्रचार केल्यामुळं ते नाही मला वाटत पुन्हा पवार साहेबांना धक्का देऊन जातील।